महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से वाशी सेक्टर 15 में एक सभा का आयोजन किया गया था, जिसमें गजानन काले ने भाजपा की वर्तमान विधायक मंदा म्हात्रे पर कोई ठोस काम न करने का आरोप लगाया है। वहीं दूसरी तरफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर निशाना साधते हुए कहा कि कांग्रेस पार्टी में तैयारी कोई और कर रहा था और दूसरा पार्टी में पक्ष प्रवेश करने की कोशिश कर रहा था, लेकिन इसी बीच टिकट ले गया तीसरा। ऐसा कैसे हो जाता है? काम लक्षात ठेवून आपल्याला मतदान करेल असं काही गरज सर्वनी वैद्य मरो, तर असंच आम्ही बसलो. बच्चू भाऊ कडू जे मोठे नेते आहेत तर त्यांना आम्ही विचारलं की भाऊ हे काही लोकांची कामं जर आपण करतो लोक लक्षात ठेवतात असं नाही. तुला बरोबर आहे, पण म्हणे त्याच्या बरोबर जी 5 माणसं आलेली असतात ना ते बरोबर लक्षात ठेवतात की ह्या माणसामुळे ह्या माणसाचं काम झालंय. तशीच नोंद आज ती माणसं घेत आहेत की सिडको सोडत धारकांचे गजानन काळेने 8000 कुटुंबाचे 600 कोटी वाचवले. ही गोष्ट संपूर्ण नव्या मुंबईत पोहोचली, संपूर्ण नव्या मुंबईत, की या माणसाने, या सर्वसामान्य माणसांचे प्रत्येक ठिकाणी छोटा मोठा कुठली सभा घेऊ, कुठली रॅली असो, कुठली बैठक असो, प्रत्येक ठिकाणी एक तरी माणूस त्या सिडको सोडत धारकामधला भेटतो. सभा संपली, रॅली संपली, बैठक संपली की येतो, साहेब मी सिडकोचा लाभार्थी, ज्यांचं माझी चेहरापट्टी नाही, जे माझ्या कधी आंदोलनात आले नाही. प्रत्येकाला आंदोलनात नाही जमत यायला. तीन माणसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायला इच्छुक असतात, उमेदवारी घ्यायला इच्छुक असतात. एकाने 5-50 लाखाचे बॅनर लावले, विचाराचा खर्च करून घेतला राष्ट्रवादीवाल्यांकडून, आणि नंतर बघतो तर माजी पालिका आयुक्त जे आहेत त्यांनी बॅनर लावले की मला तिकीट मिळाले आणि माझा प्रवेश आहे उद्या परवा. त्यांचा गम पण सुकत नाही बॅनरचा, तेवढ्यात संदीप नाईक जाऊन प्रवेश करतात. याला सौदेबाजी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? एका रात्रीमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असतो तो काय सेक्युलर झाला, तो तुतारीवाला झाला. 10 वर्षापूर्वी यांनीच पाठीत खंजीर खुपसला होता ना पवार साहेबांच्या. मग अचानक काही शुद्धीकरण केलं यांचं. सुप्रिया ताई यांचं मी आदर ठेवतो. मी जयंत पाटलांबद्दल बोललोय, तुम्ही प्रश्न जयंत पाटलांना विचारायला पाहिजे. म्हणूनच तर वंदनीय पवार साहेब यांनी प्रवेश घेतला नाही, कारण वंदनीय पवार साहेबांना पण यांचं येणं आवडलं नाही. आणि वंदनीय पवार साहेब यांच्या सभेला का नव्हते काल? वंदनीय पवारसाहेब या वयात जाऊन ठिकठिकाणी सभा घेतात आणि नवी मुंबईसारख्या शहरामध्ये येत नाहीत. याचा अर्थ पवार साहेबांना सुद्धा ही गोष्ट आवडली नाही. शिवाय महाविकास आघाडीचा कुठला नेता होता? उबाट्याचा राज्यस्तरीय एकही नेता कालच्या संदीप नाईकांच्या प्रचार सभेत नव्हता. काँग्रेसचा कुठलाही राज्यस्तरीय नेता नव्हता. काय भाषण करतात संदीप नाईक? आम्ही महापालिकेची इमारती ते सेल्फ्या काढतात. याच्या पलीकडे काय सांगितलंय भाषणामध्ये? आम्ही काय आमच्या भाषणात सांगितलंय? शिक्षण, आरोग्य, रोजगार, हे काय भाषणात सांगतायत? अजूनही महानगरपालिकेची केलेली कामं. त्यामुळे लोकांनी हा फरक ओळखावा. असे दल बदलू आणि सौदेबाजी करून तिकीटे घेणारे त्यांना घरी बसवा. रामकृष्ण हरी, यंदा गजाननाची वारी. पुरुषोत्तम कनौजी के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.